नमस्कार मंडळी. या पावसाळ्यामध्ये मस्त असं गरम गरम रगडा पॅटीस खायला या. खमंग कट्टा बाय शिल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. हे जे वाटाणे होते तर तुम्ही बघत असाल तर मी हे सकाळी उठल्या उठल्या एक साधारण 6 वाजता भिजत घातलेले होते आणि ते छान आता भिजलेत. एक कमीत कमी 6 ते 7 तास तरी छान ते भिजायला पाहिजे. आणि आता वाजलेले 4 दुपारचे. मला संध्याकाळसाठी करायचंय. तर हे मी आता उकडवून घेणार आहे. पण ते कसं उकडवायचं तर ते पण मी तुम्हाला दाखवते. तर आपण आधी कुकरमध्ये वाटाणे घ्यायचे. जे आपण भिजवलेलं होतं त्यातलं पाणी काढून टाकून स्वच्छ परत एकदा धुवून घेतलेत मी ते. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं पाणी. साधारण वाटाणे भिजतील एवढं पाणी घालायचं पूर्ण. त्याच्यानंतर आपल्याला त्यात घालायचं थोडंसं मीठ. तुम्हाला माहिती असेल रगडा हा नेहमी पिवळ्या कलरचा असतो. हळद घालायची आपल्याला आणि ते शिजतानाच घालायची. नंतर तो असा छान त्याचा तो वास आणि हे येत नाही. तर ही हळद घातली आणि थोडासा ह्याच्यामध्ये घालायचा आपला खायचा सोडा. त्याच्यामुळे काय होतं की हे पांढरे वाटाणे असतात ना, तर कुठलाही वाटाणा शिजायला आधी वेळच घेतो, पण पांढरा जरा जास्त वेळ घेतो. तर त्याच्यामुळे जरा ते पटकन शिजण्यासाठी आपण हे घालायचंय. आणि मी थोडस आता असं छान ढवळून घेते. आणि आता कुकरला झाकण लावूया आणि याला चांगले 7 ते 8 शिट्ट्या तरी द्या. रगडा होतोय तोपर्यंत आपण पॅटीसची तयारी करून घेऊया. तर पॅटीसला बटाटे शिजवून स्मॅश करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी ब्रेड क्रम्स घालणार आहे. हे ब्राऊन ब्रेड आहे हा. त्या ब्राऊन ब्रेडला मी कडा त्याच्या ज्या होत्या आपण सँडविच बनवतो त्याच्यानंतर त्या बाजूच्या कडा राहतात आणि त्याच्यामध्ये ते जाड जे स्लाइस असतात पावाचे तर ते घातलेले आहेत आणि ते मी फिरवून घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे ब्रेड क्रम नसेल तर तुम्ही आपले जे जाड पोहे असतात तर ते थोडेसे भिजवा, पण त्याच्यात पाणी नाही ठेवायचं अजिबात. आणि ते तुम्ही टाकले तरी पण ते चालणार आहे. माझ्याकडे ब्रेड क्रम होते म्हणून मी ब्रेड क्रम्स घालते. त्याच्यानंतर आपण घालूया मीठ. बरोबर दिसते ना. कट करून टाक. मी हे ब्रेड क्रम्स आहेत. हा ब्राऊन ब्रेड आहे आणि ब्राऊन ब्रेडच्या ज्या कडा असतात तर त्या मी काढल्या. आणखीन त्या मी मिक्सरला फिरवल्या आणि त्याच्यामध्ये जे खालचा जाड स्लाइस असतो तर तो पण मी घेतलाय. मीठ घातलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि हे मी फ्रेश आता हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं, लसूण मी ह्याच्यात घातलेलं नाहीये. लसणीने वेगळी चव येते त्या पॅटीसला. तर हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती तिखट तसं घाला. हा थोडासा गरम मसाला घालायचा आपल्याला. थोडस आपल्याला घालायचे धनापूड. थोडस आपल्याला जिरापूड. आणि हा चवीला चाट मसाला. किंचित तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता, पण मी हिरवी मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे अगदी थोडस घालते. आणि किंचित हळद घालते. आणि हे आपल्याला सगळं स्मॅश करायचं आणि याच्या आपल्याला पॅटी बनवायच्या आहेत. आता हे सगळं मिक्स करायचं. चमच्यापेक्षा ना तुम्ही हाताने केलं तर ते जास्त चांगलं आहे. हाताने छान एकजीव होता. माझ्याकडे हे आहेत साचे तर मी त्याच्यातनं करते. हाताने पण आपण करू शकतो. मी हाताने पण दाखवते तुम्हाला करून. याच्यात हा गोळा घेऊन फक्त प्रेस केला की तो टिक्कीचा आकार घेतो. आणि या प्रकारे आपण टिक्क्या करतो. हे आता हाताने केलेलं आहे. तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता. तुम्हाला जसा वेळ असेल तसं, तुमच्याकडे साचा असेल तर त्याने करा, नाहीतर हाताने करा. या प्रकाराने सगळं आपण प्रॅक्टिस करून घेऊया. या पद्धतीने आपण फ्राय पॅन मध्ये शेलो फ्राय करायला या टिक्के ठेवल्या. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तळून पण घेऊ शकता, पण आपण या शेलो फ्राय करतोय. छान एक साइड खरपूस झाली की उलटून दुसऱ्या साइडला आपण ती पलटवणार आहोत. कढईमध्ये मी तेल तापत ठेवलंय आणि आता आपण रगडा करूया. तर थोडासा कांदा घेते मी. हा
2 मीडियम साईजचे कांदे होते हे, आणि हे मी छान परतवते. कांदा हा मऊ झाला आपला, आणि मी मीठ घालते. थोडं मीठ कमी घाला, कारण का आपण वाटाणे शिजताना मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो. हिंग घातलाय थोडासा, आणि आता मी घालते लाल तिखट. लाल तिखट आवडीप्रमाणे घाला, खूप जळजळीत नाही करायचंय. आणि थोडीशी हळद. आणि आता हा रगडा बघा छान शिजलेला आहे वाटाणा, आणि हा आपण याच्यामध्ये ओतायचा आहे. हा छान उकळून द्यायचा, आणि थोडस पाणी अजून आपण नंतर एक 5 मिनिटांनी परत घालूया, कारण हे नंतर आळतं. कटलेट उलटल्यानंतर छान असे कलर त्याला खरपूस आलेला आहे. परत तुम्हाला मी दाखवते, दोन्ही साईडने आपल्याला ही छान अशी खरपूस करायची. रगडा बघत असाल तर छान आपला रगडा रेडी झालाय. पण तरी सुद्धा एक आम्हाला तासाभराने जर घ्यायचं असेल तर परत गरम करताना थोडस गरम पाणी घाला, गार पाणी नका घालू. आणि तो रगडा जसा हवा तुम्हाला पातळ तसा करून घ्या. आता याची कन्सिस्टन्सी बरोबर आहे, पण तासभर ठेवलं तर हे अळू शकतं. तर त्याच्यामुळे थोडस गरम पाणी आपण तेव्हा घालायचंय. आणि असेंबल डिश कशी करणार आहोत तर ती तुम्हाला मी दाखवते थोड्याच वेळात. तर हा एक पहिली बॅच आपली झाली, आणि छान बघा बघा तुम्ही दोन्ही साईडनी छान खरपूस झालेली आहे. आणि आपण ही एक बॅच ठेवलेली आहे, आणि असं सगळ्या पद्धतीने झालं की मग मी तुम्हाला दाखवते. तर आपण रगडा पॅटीसची डिश भरूया. तर एका ह्याच्यामध्ये 4 पॅटीस घेतलेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, तुम्हाला 1-2 ज्याप्रमाणे खायचे असतील तसे. इथेही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याचे जे चाटचे मसाले आहेत तर ते कमी जास्त करू शकता. याच बरोबर तुम्ही जिथे मी वाटाण्याचा रस्सा केला आहे तिथे तुम्ही छोलेचा रस्सासुद्धा करू शकता, छोला पॅटीस तुम्हाला करायचे तर. तर हा वाटाण्याचा जो रगडा आहे तर तो मी त्याच्यावरती टाकलेला आहे. दही थोडं घालते. दही ऑप्शनल आहे. पावसाळा सुरू झाला असेल, थंडी असेल, दह्याची कोणाला ॲलर्जी असेल तर तुम्ही दही टाकलं नाही तरीसुद्धा चालणार आहे. ही जी पुदिन्याची चटणी आहे ती ही थोडी घट्ट केलेली आहे मी. पातळ करायची असेल, तुम्हाला पातळ चटणीवरून घ्यायची असेल तुम्ही करू शकता नक्कीच. चिंच खजूर चटणी आहे ज्याला आपण गोड चटणी म्हणतो, तर ती टाकलेली आहे. वरून शेव टाकलेली आहे, आणि असं हे मस्त गरमागरम रगडा पॅटीस तयार आहे. तर मग हे रगडा पॅटीस कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा.